विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक दिग्गजांना मागे टाकून राऊतांनी उमेदवारी मिळविण्यात यश मिळवलं. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र यावेळी उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक गैरहजर होते. त्यांच्या अनुपस्थितीची एकच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज राजेंद्र राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, दीपक साळुंखे, दिलीप माने, संजय मामा शिंदे, राम सातपुते, मनीष देशमुख उपस्थित होते. मात्र यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. उमेदवारी डावलल्यामुळे परिचारक हे नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे. याविषयी राऊत यांना विचारलं असता त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भेटायला मी जाणार आहे. ते आमचे मार्गदर्शक आहेत. आमचं फोनवरून बोलणंही झालं आहे. उमेश परिचारक हे उमेदवारी अर्ज भरायला येणार होते, पण काही कारणांमुळे ते येऊ शकले नाहीत असं सांगितलं. नक्कीच मी स्वतः त्यांना भेटायला जाईल. ते आमचे मार्गदर्शकच आहेत. असा काही विषय नाही. माझं त्यांच्याबरोबर फोनवर बोलणं झालेलं आहे. आम्ही त्यांची जाऊन भेट घेऊ. उमेश मालकाबरोबर पण माझं बोलणं, तेही येणार होते, परंतु थोडं काही अडचणीमुळे येऊ शकले नसतील, पण मी जाऊन भेटून येणार. फडणवीसांचा